विदर्भानंतर आता आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे, तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोप केलाय। 2 16 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर 18 वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे। बार्शी शहरातील प्रमुख भागात अवकाळी पावसाने तुफान बरसात केली आहे। मागच्या 2 दिवसांपासून बार्शी तालुक्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतोय। उकाड्याने हैराण झालेल्या बार्शीकरांना या पावसामुळे दिलासा मिळालाय, मात्र शेतकरी वर्ग चिंतेत आहे। शेगावातील मौजे गोळेगावमधील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आत्महत्या करण्याची मागणी केली। गेल्या अनेक दिवसांपासून पाझर तलावाच्या दुरुस्तीसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आली, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी आता चक्क प्रशासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली। सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेऊन त्राटकीचे सोंगे सादर केले जातात। रावणाची बहीण त्राटिका आणि तिच्या राज्यकारभार विषयीचे सोंग हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असतं। गेल्या 200 वर्षांपासून ही यात्रा भरते। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये वाघगिरीची परमेश्वराच्या यात्रेला कर्नाटकातून लाखोच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली आहे। यात्रेतील रथोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। या रथोत्सवाच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची देखील आतिषबाजी करण्यात आली।